तर काल रात्री असा विषय झाला. तुकाराम म्हणला आपण पंढरपूरला जाऊया. पंढरपूरला जायचं ठरलं आणि आम्ही डायरेक्ट गाडीवरती पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललो. हे जे तुम्हाला गाव दिसतंय हे आहे वाखरी. पंढरपूरच्या अलीकडेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून ज्यावेळेस दिंड्या निघतात त्यावेळेस सगळ्यात अगोदर दिंड्या वाखरी या ठिकाणी एकत्रित येतात आणि त्यानंतर या ठिकाणून सगळ्या दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होतात. हे वाखरी गाव प्रत्येक वारकऱ्याला माहिती असतं, कारण वाखरीमध्ये ते सगळे वारकरी एकत्र येतात आणि इथून विठ्ठलाकडे जातात. पंढरपूरमध्ये आता नवीन बसस्थानक पाहायला भेटतंय. खूप मोठं आणि खूप प्रशस्त असं बसस्थानकाचं काम या ठिकाणी सुरू आहे. पाहू शकता किती मोठं बसस्थानक आहे. चंद्रभागा बसस्थानक प्रचंड मोठं असं. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे पंढरपूरमध्ये. हे आहे पंढरपूर आणि हा आहे माझा मित्र तुकाराम. याच्यामुळेच आज येणे शक्य झालंय. तो काल रात्री म्हणला होता पंढरपूरला जायचंय. तुकाराम हे आहे पंढरपूरचं पहिलं द्वार, पश्चिम द्वार. आता मी चाललेलो आहे नामदेव पायरीकडे. हा जो रस्ता जातो हा जातो नामदेव पायरीकडे. तर या ठिकाणी मी माझ्या मित्राची वाट पाहतोय. तो आलेला आहे समोरून, मी त्याला हात करतो. तर या ठिकाणी आमची भेट झालेली आहे. किती खुश झाला बघितला. त्याचं नाव आहे मोईन. हा आहे पंढरपूरचा आणि याला मी घरून निघाल्यानंतर फोन केला होता मी पंढरपूरला येतोय म्हणून. तो लगेच पंढरपूरमध्ये माझ्यासाठी आला. नमस्कार. माझा पंढरपूरमध्ये स्वागत झालेलं आहे. माझा मित्र आहे मोईन. पंढरपूर काय चाललंय पाहिजे. काय ना निवांत तुमच्या आशीर्वाद. मोईन म्हणला डायरेक्ट पंढरपूरला दर्शन करतो. डायरेक्ट पंढरपूरला आलोय. तुकाराम. आपल्या डोश्याची सर्वात सुरुवात. तुमचं कुठं दुकान आहे? होय का? तर मित्रांनो, आता दर्शन करूया. चला मोईन शेठ मग आता. तर मित्रांनो, या ठिकाणी आमचं दर्शन झालं आहे. आमचं जे दर्शन आहे आज मोईनने केलेलं आहे पंढरपूरमधलं. अवघ्या 20 मिनिटामध्ये दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही निघलेलो आहोत घराकडे आमच्या. तर पंढरपूरवरून आलो आणि आपण नवीन जागा घेतली. तर नवीन जागेमध्ये झाड लावायचं होतं. हे जे झाड आहे हे झाड आपला जो घराचा देव्हार असतो त्याच्या समोर होतं. मग मम्मी म्हणली आता तो आलाय, आता आपण 5 वाजता जाऊया. मग काय, निघलो. झाड घेतलं, खड्डा खांदला, झाड लावलं आणि मम्मीला म्हणलं आता बाजूला सर, त्याला बुजवून टाकतो. चांगलं मस्तपैकी आळं पण केलं त्याला पाणी टाकण्यासाठी आणि सगळे एकदम प्रॉपर पद्धतीने झाड लावून टाकलं. खूप दिवसापासून चाललं होतं झाड लावायचं. आज म्हणलो पंढरपूरवरून आलो आणि झाड जागेमध्ये लावून टाकलं. ही जी जागा आहे ती 2 गुंठे जागा घेतली आणि याच वर्षी घेतली. 2026लाच तिची खरेदी झालेली आहे. मग खूप दिवसाचं स्वप्न जागेचं पूर्ण झालं आणि झाडही लावून टाकलं.